श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आता स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी तुमच्या समोर 3 माळा दिसत असतील. 3 माळांपैकी एक माळ निवडायची आहे. तुमच्यासाठी काय स्वामी संदेश आहे हे त्याद्वारे तुम्हाला समजणार आहे. आता 3ही माळांपैकी तुम्ही एक माळ निवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठला नंबर निवडला. आता तुमच्यासाठीचा स्वामी संदेश सांगायला सुरुवात करते. आता ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी सांगतात, अरे आम्हाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. आम्हाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट तुमच्या अडचणींना विश्वासाने सांगा की तुमचा देव आणि त्या देवावर ठेवलेला तुमचा विश्वास किती मोठा आहे. तुमचा तो देव आणि त्या देवावर ठेवलेला विश्वास किती मोठा आहे. ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला ना, ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला ना, तेच तुझा उद्या ध्यास घेतील. तेच तुझा उद्या ध्यास घेतील. जे तुझी निंदा करत होते ना, तेच तुझी स्तुतीही करतील. जे तुझी निंदा करत होते तेच तुझी स्तुतीही करतील. जे तुला कटू बोल बोलत होते, जे तुला कडवे शब्द बोलत होते, कडवे बोल बोलत होते, तेच उद्या तुझे गोडवेही गातील. तेच तुझे उद्या गोडवेही गातील. फक्त आमचं बोट सोडू नको, सोन्याचे दिवस नक्कीच येतील. तू कर मत फिकर जो हुआ ही नहीं. मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. अरे जो आमचा हात पकडतो ना त्याला उभ्या आयुष्यात कोणाचेही पाय धरायची गरजच पडत नाही. जो आमचा हात पकडतो ना त्याला उभ्या आयुष्यात कोणाचे पाय धरायची गरजच पडत नाही. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता ज्यांनी 2 नंबरची माळ निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा लोकांना सांगतात की अरे बाळा, एखादी व्यक्ती आनंदात दिसते म्हणजे याचा अर्थ असा नाही ना की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीतच आहे. ती व्यक्ती आनंदी आहे याचं कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्याचं कारण असं की जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यांच्याच वाट्याला सुख आणि दुःख येतं. फरक इतकाच आहे की काहींच्या वाट्याला काल आलं होतं दुःख तर काहींच्या वाट्याला आज आलं आहे ते दुःख. काहींना थोडं कमी मिळालं तर काहींना थोडं जास्त मिळालं. पण ते सर्व काही ज्याच्या त्याच्या कर्मांनुसार मिळालं आणि जे काही होतं ते त्याच्या कर्माचा भाग असतो. आम्ही त्यात हस्तक्षेप कधीच करू शकत नाही. पण हो, अशा दुःखाच्या प्रसंगातही तू आमच्याकडे येतो, आमच्याकडे विश्वासाने बघतो आणि दुःखाच्या प्रसंगातही हसतमुखाने सामोरं जातो, तर आम्ही तुझ्या कर्माची झळ नक्कीच कमी करू शकतो. म्हणून जे वाट्याला आलंय त्याचा हसतमुखाने स्वीकार करायला शिक आणि दुःखातून बाहेर कसं पडायचं यासाठीचे प्रयत्न करायला शिक. प्रयत्न करणं हे तुझं काम असलं तरीही तुझ्या प्रयत्नांना योग्य न्याय देण्याचं काम आमचं आहे. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की प्रसंग कोणताही असो, दुःखाचा असो किंवा सुखाचा असो, प्रसंग कोणताही असो, दुःखाचा असो किंवा सुखाचा असो, कोणत्याही प्रसंगी आम्हाला आणि आमच्या सेवेला तू सोडू नको. आमच्या सेवेला कधी अंतर देऊ नको. भलेही सेवा केल्याने, आमचं नाम घेतल्याने तुमचं लगेच चांगलं होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होऊ देणार नाही. अरे गरज नाही लागणार, कुणाची भीती नाही वाटणार. आम्ही सोबत असताना मार्गही सोपा होणार आणि अंधारही नाहीसा होणार. आम्ही सोबत असताना कुणाची का म्हणून वाट बघतात, उगाच कसली काळजी करतात. आम्ही सोबत असताना सामोरं जा हसत संकटाला. नका घाबरू तुम्ही उद्याच्या भविष्याला.
असाच आधार देणार मी प्रत्येकाच्या आयुष्याला, असाच आधार देणार मी प्रत्येकाच्या आयुष्याला. उदास असशील तर माझे नाव घे, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, आणि एवढ्यानेही समाधान मिळत नसेल तर माझ्या दरबारी ये, माझ्या दरबारी ये. जो कोणी आमच्या दरबारी येतो, आमच्या समोर बसतो आणि आमच्या डोळ्यात डोळे घालून सगळ्या काही दुःखांची सुखांची देवाणघेवाण करतो, अशी व्यक्ती आमची होऊन जाते आणि तिच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काहीही अंतर उरत नाही. त्यामुळे आमच्या भक्तांना एकच सांगणं की आम्हाला कधी अंतर देऊ नका, कारण जसं तुम्हाला देव हवा आहे तसं आम्हालाही आमचा भक्त हवा आहे, आम्हालाही आमचा भक्त हवा आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल आणि तीनही मुद्दे जर ऐकले असतील तर यातून आपल्याला एकच गोष्ट कळते की जसं आपण देवाचा धावा घेतो ना, तसं देवालाही आपली ओढ असते. फरक इतकाच आहे की आपण फक्त आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवाचा धावा करतो, तर देवाला फक्त आपल्यामधली भक्ती हवी असते. निर्मळ भक्तीसाठी देव आपला धावा घेतो. आणि नक्कीच देव आणि भक्त या दोघांमधलं अंतर जर कमी झालं तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी राहणारच नाही. स्वामींसोबत जर एकरूप व्हायचं असेल तर स्वामींच्या नामात गुंतणं गरजेचं आहे. रोजच्या रोज स्वामींचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, कारण स्वामी अशा भक्तांना कधीही सोडत नाही, कधीही अंतर देत नाही. स्वामी संदेश म्हटलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतात, जगण्याची नवीन उमेद देत असतात. आपण या जगात वावरताना आजूबाजूला जर बघितलं ना तर भरपूर वाईट गोष्टी सापडतील. आपल्या कानावर चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी पडतील आणि त्याचा आपल्या जीवनाला काहीही उपयोग होत नाही. झालं तर आपलं नुकसानच होत असतं आणि तरीही आपण ह्या गोष्टींमध्ये इतकं गुरफटतो की चांगलं काय वाईट काय हे आपल्याला ओळखताच येत नाही. पण एकदा स्वामी संदेश कानी पडला ना तर नक्कीच जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं, तसंच एका स्वामी संदेशाने आपल्या जीवनाचं सोनं व्हायला मदत होत असते. त्यामुळे रोजच्या रोज आपल्या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत जा. आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलवरचे इथून मागचे सगळे स्वामी संदेश ऐका. प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला आवडणार आहे हे खात्रीपूर्वक सांगते. आणि आवडण्यापेक्षाही प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला नवीन काहीतरी शिकवणार आहे याची 100% खात्री देते. तर स्वामी भक्त हो, तुम्ही आपल्या चॅनलवरचे सगळे स्वामी संदेश ऐकाल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आजचा व्हिडिओ, आजचा स्वामी संदेश याच ठिकाणी थांबवते. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्यासाठीचा संदेश तुम्हाला आवडला का हेही सांगा. कुठला अंक निवडला हे देखील कळवा. आपला हा आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे आवर्जून कळवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा. बेल बटन प्रेस केलेलं नसेल तर बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.